नमस्कार, मी राधिका. स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी अष्टविनायक यात्रेतील शेवटच्या म्हणजेच 8व्या गणपतीचे म्हणजेच बल्लाळेश्वर गणपती जो की पालीला वसत आहे यांचे चित्र काढत आहे. प्रथमतः बॉर्डर सिक्युअर करून घेऊन रेफरन्स चित्राच्या मदतीने बेस चित्र काढून घेते. गणेश पुराणात सांगितल्याप्रमाणे हा अष्टविनायकातील एकच असा गणपती आहे जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. फार काळापूर्वी कल्याण नावाचा व्यापारी आपल्या पत्नीसह राहत होता. त्यांना काही वर्षांनी मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ हे ठेवण्यात आले. हा लहानपणापासूनच गणेश भक्तीत लीन झाला होता. त्याने आपल्या मित्रांना देखील याची महती सांगत भक्तिमार्ग स्वीकारायला सांगितला. बल्लाळ व त्याचे मित्र रानात गणेश भक्ती करत असत. गावकऱ्यांना हे काही पटत नव्हते. गावकरी कल्याण शेठकडे तक्रार घेऊन आले. ही तक्रार ऐकून कल्याणने आपल्या हातात काठी घेतली व रानात गेला. तेथील बल्लाळची भक्ती पाहून कल्याणने सर्व मोडून काढले, सर्व उद्ध्वस्त केले. गणेश मूर्तीही मोडून काढली. इतर मुले घाबरून पळाली, परंतु बल्लाळ तसाच भक्तीमध्ये लीन होता, भक्तीमध्ये रमला होता. हे बघताच कल्याणला अजिबात आवडले नाही. बल्लाळाला तो मारायला गेला. मारत मारत त्याने त्याच अवस्थेत बल्लाळला एका झाडामध्ये बांधून ठेवले आणि तसाच त्याला टाकून कल्याण निघून गेला. बल्लाळने पुन्हा गणेशाचा धावा सुरू केला. त्याच्या या भक्तीला प्रसन्न होऊन गणेशाने ब्राह्मण रूप घेतले व बल्लाळाला वरदान दिले की तुझ्या नावाने मला ओळखले जाईल व ही भूमी गणेश भूमी म्हणून ओळखली जाईल. सांभाळी हे राजेश्वरा, हे राजेश्वरा. ही मूर्ती ही रुंद आहे, त्यामुळे आपल्याला चित्राचा अर्धा भाग हा गणेश मूर्तीसाठी ठेवावा लागणार आहे आणि अर्धा भाग गाभाऱ्यासाठी. गणेशाची मूर्ती रंगवण्यासाठी मी सिंधुरी रंग वापरलेला आहे आणि गणेशाच्या सिल्वर आणि गोल्डन इफेक्ट देण्यासाठी मी येल्लो आणि काळ्या रंगाचा वापर केलेला आहे गाभारा रंगवण्यासाठी. नामक अवतारा, नामक अवतारा. पालीच्या पालका, गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा. जय देव जय देव. बल्लाळाची मूर्ती ठेंगणी रुंद, बाळी बाळरवी पर सिंदूर बुंद. बल्लाळाची मूर्ती ठेंगणी रुंद, बाळी बाळरवी पर सिंदूर बुंद. डावी सोंड दोन्ही लोचनी हिरे, बसले सिंहासनी रूप साजिरे. भक्तांना सांभाळी हे राजेश्वरा, हे राजेश्वरा. पालीच्या पालका, गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा. जय देव जय देव. भक्ताला दे तुझी आसरा, तुझी आसरा. पालीच्या पालका, गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा.
मग कशी वाटली ही सुंदर अशी गणेशाची मूर्ती? प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच आणि बाय बाय.